देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि आता ओमकार याला देखील चांगलं खेळावं लागेल. 13 धावा धावफलकावरती. चांगला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ड्रिल करून दाखवतोय हातानं कशा पद्धतीनं बॅटर ओंकारला खेळायचं होतं आणि डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार, परंतु तदनंतर गोलंदाजाचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. 3 चेंडूंवरती केवळ एकच धाव खर्च केली आहे. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक निखिल पाटीलचा देखील पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा ओंकारला चकवलंय. विकेट किपर देखील त्या ठिकाणी चुकलाय आणि एक धाव कंप्लीट होतीये. बाईकचा इशारा आलाय सूरज पांड्या सरांचा आणि या बाईकच्या मदतीनं 14 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 14 धावा या वेताळदेव चांभारली संघाच्या धावफलकावरती. आज निर्विघ्न 11 या नावानं संघ खेळतोय आणि या संघाला गणेशजी राणे यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले. त्याचबरोबरीनं शुभम 11 या नावानं जय मल्हार वाशिवली संघ मैदानामध्ये खेळतोय आणि शुभम भाई यांनी या संघाला पुरस्कृत केलंय. पहिल्या ओव्हरनंतर 14 धावा, 1 लाख रुपये पहिलं पारितोषिक असलेली आदरणीय संतोषभाई बैलमारे यांनी पुरस्कृत केलेली ही राष्ट्रवादी ट्रॉफी. 1 लाख रुपयाचं पहिलं पारितोषिक, 50,000 रुपयाचं दुसरं पारितोषिक आणि 25,000 रुपयाचं तिसरं पारितोषिक. मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूसाठी LCD TV हे या स्पर्धेचं स्वरूप. असरोडीचे आदरणीय काळूरामजी पाटील साहेबांना विनंती आहे की त्यांनी मुख्य मंचावरती यावं. शाखा प्रमुख आदरणीय प्रवीणजी ठोंबरे साहेबांना देखील विनंती आहे की त्यांनी मुख्य मंचावरती यावं. आदरणीय सचिनदादा ठोंबरे यांना विनंती करतोय की त्यांनी देखील मुख्य मंचावरती यावं. माजी उपसरपंच आदरणीय विजयदादा ठोंबरे या सगळ्या मान्यवरांना विनंती करतोय की मुख्य मंचावरती यावं. युवा सेनेचे अधिकारी आदरणीय सुमितजी ठोंबरे या मान्यवरांना आम्ही विनंती करतोय की मुख्य मंचावरती यावं. ज्ञानेश्वरजी साजेकर साहेबांना देखील विनंती आहे की त्यांनी मुख्य मंचावरती यावं. या सगळ्या पाहुण्यांचं आपण राष्ट्रवादी चषकामध्ये मनपूर्वक स्वागत करूयात. सुरेशदादा डोंगरे आपणाला देखील विनंती आहे की मुख्य मंचावरती आपण यावं. या सगळ्या पाहुण्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. जीवन शिंदे गोलंदाजीला आलाय. एक दर्जेदार ऑलराऊंडर प्लेयर, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द वाशिवली टीम असं म्हणावं लागेल. त्याच्या हातामध्ये षटक देण्यात आले. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती सिंगल. या खेळाडूला देखील तालुका निहाय क्रिकेटमध्ये तालुक्याच्या जेव्हा संघ जातो त्या वेळेला या खेळाडूला खेळण्यासाठी बोलवलं जातं. आयकॉन खेळाडू म्हणून बऱ्याचशा स्पर्धा हा देखील खेळलाय आणि त्याच्या हातामध्ये षटक. 2 स्टार खेळाडूंमधलं बॅटल, परंतु वॉट अ स्ट्रोक पाहायला मिळाला. ओंकारची ताकद पाहायला मिळाली. ओंकारचं बेमिसाल असं टायमिंग पाहायला मिळालं आणि ओंकारच्या बॅटमधून आला पहिला षटकार. प्रति 22 ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. जीवन शिंदेच्या विरोधामध्ये आक्रमण, बेस्ट वर्सेस बेस्ट, सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि त्याच्या विरोधामध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज असं बॅटल मैदानामध्ये रंगलं जात आहे. फटका हवेत आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं सेफली लँड झालाय. क्षेत्ररक्षक लांबून आलाय बॉलला कव्हर करायला आणि 2 धावा घेण्याचा पुरेसा अवधी मिळाला. 2 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या झाली आहे ती 24. सेकंड ओव्हर प्रोग्रेसमध्ये आहे आणि 24 धावा धावफलकावरती. यश शोगे याचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूयात. हेलिकॉप्टर पद्धतीने खेळून काढलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला थोडीशी बिस्पेट झाली. फंबल पाहायला मिळाला आणि धाव कंप्लीट केली. हे चांगलं क्रिकेट आहे.
चांभारली टीमच्या या आघाडीच्या फलंदाजांचं कौतुक केलं पाहिजे, कारण कोणत्याही प्रकारची रिस्क घेत नाही आहेत. चांगल्या चेंडूला ते बाउंड्री लाईनच्या बाहेर चांगल्या चेंडूला ते सन्मान देत आहेत, खराब चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवत आहेत. हे तंत्र घेऊन ते मैदानामध्ये आलेत आणि चांगली सुरुवात करत आहेत. 25 धावा सेकंड ओव्हर प्रोग्रेसमध्ये आहे. चांगले गोलंदाज त्यांच्या समोर आहेत आणि चांगली सुरुवात म्हणावी लागेल चांभारली टीमसाठी. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, पाठीमागे स्टॉप दिलाय आणि एकच धाव. ओमकारला माहिती आहे विकेटवरती थांबणं किती गरजेचं आहे, त्यामुळेच मयूरला तो कोणती रिस्क घेण्याची घाई करण्याची कॉल देत नाही आहे. आणि हे चांगलं क्रिकेट, हे चांगलं कॉर्डिनेशन, हा समन्वय ज्या ज्या वेळेला खेळाडू मैदानामध्ये असतो ना, ती फिल्डिंग करत असताना किंवा बॅटिंग करत असताना त्यावेळेला कॉलिंग समन्वय असणं फार गरजेचं असतं. आणि तेच मैदानामध्ये आपल्याला चांभारलीच्या या आघाडीच्या जोडीकडून पाहायला मिळालं. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरनंतर 26 धावा 26 धावा धावफलकावरती आहेत. 13च्या ॲव्हरेजनं या 26 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रवीण शिंदे साइड आर्म ॲक्शन आहे. खोलवर टप्प्याचे चेंडू जास्त प्रमाणामध्ये नेहमीच पाहायला मिळत असतात आणि याची शैली पाहिल्यानंतर नेहमीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाथिराणा असेल किंवा त्याचबरोबरीनं लसित मलिंगा असेल यांची नेहमीच आठवण होत असते आणि त्याच प्रवीण शिंदेच्या हातामध्ये षटक देण्यात आले. प्रवीण एक अनुभवी गोलंदाज आहे, गेली कित्येक वर्ष प्रवीणला खेळताना आपण पाहिलं आहे आणि त्याच्या समोर चांभारलीचा सुपरस्टार मयूर जांभळे आहे की जो आतापर्यंत पूर्णपणे या इनिंगला कॅपिटलाइज करत असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. मुख्य मंचावरती आदरणीय संतोषभाई आणि त्यांचे संपूर्ण सहकारी आपल्याला या स्पर्धेचा आढावा घेताना पाहायला मिळतात. त्यांचं सगळ्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. बाळा साळुंके सर, सूरज पांड्या सर, द्वारकानाथ चोरगे सर, अविनाश पारंगे सर हे 4 क्वालिफाईड अंपायर आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या संख्येनं पाहुणे या मुख्य मंचावरती दाखल होत आहेत. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत. स्क्वेअर लेगमध्ये हा फटका आलाय, या चेंडूवरती मिळाल्या त्या 4 धावा आणि या चौकारानं आता एकूण धावसंख्या होती आहे ती 30 ऑन बोर्ड. माजी सरपंच आदरणीय अशोकजी मुंडे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. राष्ट्रवादी चषकामध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत करूयात. 30 धावा धावफलकावरती स्क्वेअर लेगला एक स्वीपचा फटका पाहायला मिळाला. दर्जेदार स्ट्रोक, एज लागली आहे, जोरात बाट फिरली होती, आतली कड लागली, चायनीज कट पाहायला मिळाली आणि पाठीमागच्या बाजूला सिंगल कंप्लीट होती. एकूण धावसंख्या झाली आहे ती 31. आदरणीय संतोषभाई बैलमारे पुरस्कृत राष्ट्रवादी चषक ग्रुप ग्रामपंचायत टेंबरी मित्र परिवार अजयजी सोगे, राहुलजी ठोंबरे, रमेशजी पाटील, भास्करजी पाटील, प्रशांतजी ठोंबरे आणि हर्षलजी ठोंबरे यांचं दिमागदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि बाहींवरती प्रेम करणारे सगळे मित्र परिवार या मुख्य मंचावरती. समोर जे प्रेक्षक बसलेत ना साईड स्क्रीनच्या बाजूला आतमध्ये, त्यांना विनंती करतो की थोडंसं आपण बाजूला व्हा, कारण बॅट्समनला त्या ठिकाणी डिस्ट्रॅक्शन्स येतात. समोर जे आतमध्ये बाउंड्री लाईनच्या लाईनवरती बसलेत ना त्यांना विनंती करतोय की आपण सन्मानपूर्वक बाजूला व्हा. प्रवीण शिंदेच्या समोर ओमकार पाटील, राईट हँडेड बॅटर, लेफ्ट हँडेडचं बॅटरचं कॉम्बिनेशन आहे. डावखुरी हाताचा आणि उजव्या हाताचा फलंदाज मैदानामध्ये आहेत. थोडीशी लय गमावली या चेंडूवरती, वाईड बॉल आला, एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागेल आणि एक्स्ट्राची एक धाव देखील मिळते. ओमकारचा हा फटका चांगला आहे गॅपमध्ये, काऊ कॉर्नरला, क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल. बॅकअप आहे, तिसरी धाव धोकादायक ठरणार, परंतु बघायचंय दैव बलवत्तर
नशिबाची साथ लाभते आणि आज मयूर जांभळेच्या राशीमध्ये खूप काही चांगलं लिहिलंय. संधी मिळाली आहे त्याला आणि क्रिकेटमध्ये अशा संधी ज्या वेळेला मिळतात ना त्या वेळेला ते बॅटर नेहमीच घातक पाहायला मिळतात. आणि या 3 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या झाली आहे 35. पस्तीस 35 रन स्कोरबोर्डवरती. चांगली सुरुवात, विकेट गमावली नाहीये. विकेटच्या शोधामध्ये आहे तो गोलंदाजी करणारा वाशिवली संघ, परंतु आता इशारा काय येतोय? एका धावेचा इशारा. हा चांगला स्ट्रोक होता परंतु निर्धारित ठिकाणी चेंडू गेला आणि एकच धाव मिळाली. एका धावेनं 36 धावा धावफलकावरती. प्रवीणच्या विरोधामध्ये देखील आक्रमण पाहायला मिळालं. निखिलच्या विरोधामध्ये आक्रमण. जीवन शिंदेनं प्रयत्न केला परंतु आता प्रवीणच्या विरोधामध्ये देखील आक्रमण. एक मोठी लढाई आपण पाहतोय, मोठा सामना आपण पाहतोय. 2 ताकदवान संघांमधला संघर्ष आहे. रायगड ग्रामीणच्या पटलावरती दहशत माजवणारे हा या मोठ्या गटातील 2 संघ आहेत. वेताळदेव चांबारली आणि जय मल्हार वाशिवली एकमेकांच्या विरोधात. शांत बसणार तो ओंकार पाटील, कसला बॉलला सरळ पाठवलंय RMC प्लॅनच्या प्लॉटमध्ये आणि हा लांब लचक षटकार आजच्या रात्रीतला ओंकार पाटीलच्या बॅटमधून ठोक डीजे. त्यांना देखील विनंती करतोय की मुख्य मंचावरती यावं. राष्ट्रवादी चषक 2026 या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. षटकार आलाय 42 धावा धावफलकावरती. प्रवीणच्या गोलंदाजीवरती आक्रमण. आणखीन एक फटका लांबून खेळलाय, फार लांबून खेळलाय. ऑफस्टम्पच्या खूप बाहेर होता फुलटॉस बॉल, परंतु कनेक्शन प्रॉपर नाही आहे आणि एकच धाव मिळते. आदरणीय संदीपजी बाबरे, आपणाला देखील विनंती आहे की मुख्य मंचावरती आपण यावं. मनपूर्वक स्वागत. अशोकजी ठोंबरे, सुनीलजी ठोंबरे, आपणाला देखील आम्ही विनंती करतोय की मुख्य मंचावरती आपण यावं. या सगळ्या पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. अगदी सकाळी 10-10:30च्या सुमारास या स्पर्धेचा शुभारंभ आदरणीय भाईंच्या शुभहस्ते संपन्न झाला आणि मोठ्या संख्येनं प्रेक्षक आणि मोठ्या संख्येनं पाहुणे या स्पर्धेला सदिच्छा भेट देताना आपल्याला पाहायला मिळाले. अविनाशजी साजेकर, आपणाला देखील विनंती आहे की मुख्य मंचावरती आपण यावं. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. तीन ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हर नंतर 43 धावा धावफलकावरती आहेत. चांगली पार्टनरशिप, आपण म्हणतो ना वेल बिगॅन इज अ हाफ डन. कोणत्याही गोष्टीची सुरुवात चांगली झाली ना तर मात्र ती गोष्ट चांगली होते. आणि एखादी मोठी इमारत जर उभी करायची असेल तर तिचा पाया मजबूत असावा लागतो. आणि या ठिकाणी मोठी धावसंख्या उभी करत असताना पहिल्या विकेटसाठी 43 धावांची एक मोठी पार्टनरशिप मैदानामध्ये पाहायला मिळाली. ओंकार पाटील शांत खेळतोय, संयमी खेळतोय आणि जेव्हा त्याच्या स्लॉटमध्ये बॉल येतोय ना तेव्हा तो समोरच्या प्लॉटमध्ये बॉलला पाठवतोय. आणि दुसऱ्या बाजूला मयूर जांभळे, ज्याला संधी मिळाली रनआउट स्वरूपामध्ये बाद होता होता तो वाचला आणि आता मात्र चांगलं खेळत असताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय प्रसादजी कर्णुक पाटील साहेबांचं देखील या मंचावरती आगमन झालंय. त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आणखीन एक युवा नेते या मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या संख्येनं पाहुणे, आदरणीय संतोष भाईंवरती असलेलं प्रेम या सगळ्या पाहुण्यांचं पाहायला मिळतंय. आणि मोठ्या संख्येनं पाहुणे या मंचावरती अगदी सकाळपासून आलेत. ओमकारनं बॉलला उडवलाय, चेंडूला अक्षरशः पाठवलाय ढगात. लॉंगॉनच्या डोक्यावरून हा हँडसम षटकार.
करतोय. आणखीन एक मोठा फटका हा देखील पाठवलाय. गगनचुंबी गगनभेदी लगातारचा दुसरा षटकार. मात्र गोलंदाजांची तो वाट लावतोय. 50 धावा पूर्ण झाल्यात. 55 धावांची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी आणि आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी पार्टनरशिप भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली. 55 धावा 55 स्कोरबोर्डवरती. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र यशच्या गोलंदाजीवरती आक्रमण. षटकारांची हॅट्रिक कंप्लीट करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. 32 वरती खेळतोय ओमकार आणि 4 चेंडू शिल्लक आहेत. बघायचं अर्धशतक पाहायला मिळणार का. आणि आज एक अर्धशतक आपण पाहिलंय. पवन ठोंबरे आसरोडीचा खेळाडू घरच्या मैदानावरती खेळत असताना एक 50 पवन ठोंबरेच्या बॅटमधून आपण पाहिली. आणि तांबाटीचा केतन मुंडे याच्या बॅटमधून आज दुसरी 50 आपण पाहिली आणि तिसरं अर्धशतक पाहायला मिळणार का. परंतु रोखावं लागेल. चांगले चेंडू टाकावे लागतील आणि यशला त्याचा मागचा खेळ देखील आठवावा लागेल. आता मात्र अँगल चेंज करतो. या अगोदर ओव्हर द विकेटनं बॉलिंग करत होता आणि आता मात्र राऊंड द विकेटनं गोलंदाजी करेल. थोडं फास्ट खेळायचं आहे वाशिवली टीम, कारण आपल्याला आणखीन खूप मॅचेस, अगदी 15 मॅचेस अजून कव्हर करायच्या आहेत. या गोष्टीकडे देखील आपण लक्ष द्यावं. शांत केलंय, सुन्न केलंय. आपल्या फलंदाजीनं सगळ्यांना वेळ लावलाय. एंटरटेन करतोय ओमकार पाटील आणि हा फ्लायटेट जमिनीला समांतर लगातारचा तिसरा षटकार येतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ओमकार पाटील साठी. काय दर्जेदार खेळ. आग ओकणारी फलंदाजी. गोलंदाजांचा तो कर्दनकाळ ठरतोय आणि मैदानाच्या सभोवताली मैदानाच्या चारी बाजूला तो फटके मारतोय. जसा बॉल येईल ना तसा त्या बॉलवरती 6 धावांची तो मोहर लावतोय आणि तब्बल 61 धावा धावफलकावरती. वैयक्तिक 38 या धावसंख्येवरती खेळतोय. 6 लगातार 3 चेंडूंवरती 3 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. विचार करण्यास भाग पाडलंय गोलंदाजी करणाऱ्या वाशिवली संघाला आणि यश या गोलंदाजाला. हा देखील फिरून खेळलाय. गॅप आहे पहिल्या टप्प्यावरती. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 65 धावा धावफलकावरती आणि बॅटर ओमकार पाटील खेळतोय वैयक्तिक 42 या धावसंख्येवरती. 42 रन स्कोरबोर्डवरती. 65 धावा झाल्यात. वेताळदेव चांबार्ली संघाच्या धावफलकावरती. आज निर्विघ्न 11 या नावानं संघ मैदानामध्ये खेळतोय आणि सगळ्यांचं लक्ष आहे ते ओमकार पाटीलकडे की तो या स्पर्धेतलं तिसरं अर्धशतक झळकावणार का. सगळ्यांना सुन्न केलंय, सगळ्यांना एंटरटेन केलंय, सगळ्यांना प्रभावित केलंय. आणखीन एक बॉल पाठवलाय आकाशामध्ये ढगामध्ये. हा लगातारचा या ओव्हर मधला हा 5 बॉलमध्ये मारलेला हा 4था षटकार. मोठा फटका. या षटकारानं एकूण धावसंख्या झाली 71. आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी धावसंख्या अंबिका चौक संघानं उभी केली होती. तिचा रेकॉर्ड मात्र मोडीत काढलाय. 70 होता अंबिका चौकचा स्कोर, तो मोडीत काढलाय. 71 धावा झाल्यात त्या आणि 2 धावा दूर आहे. वैयक्तिक 48 वरती खेळतोय तो ओमकार पाटील. सगळ्यांचं लक्ष, सगळ्यांच्या ओठावरती एकच नाव आहे, ओमकार, ओमकार आणि ओमकार. 50 कंप्लीट. जोरदार टाळ्यांमध्ये या खेळाडूचं आपण स्वागत करूया. काय दर्जेदार खेळ. ओमकार पाटील नावाचं वादळ मैदानामध्ये आणि वैयक्तिक अर्धशतक पूर्ण.